आठवणींचं झाड. गावातील मंगेशरावांचा वाडा प्रसिद्ध होता. वाड्याच्या पुढे एक मोठं पसरट वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली त्यांचा मुलगा अमोल लहानपणापासून खेळायचा. आईबाबा त्याला रोज झाडाखाली खेळताना पाहायचे. त्यांना अभिमान वाटायचा, कारण अमोल अभ्यासात हुशार आणि स्वभावाने नम्र होता. अमोलला नेहमी आपल्या गावाच्या, आपल्या घराच्या आठवणी खूप प्रिय होत्या. वडाच्या झाडाखाली बसून तो तासनतास पुस्तकं वाचायचा, आपल्या स्वप्नांना आकार द्यायचा. एक दिवस मी मोठा होईन आणि गावाच्या नावाची शान वाढवीन, असं तो आईबाबांना नेहमी सांगायचा. अमोलच्या शिक्षणासाठी मंगेशरावांनी खूप कष्ट घेतले. शेतीतून थोडे फार पैसे मिळायचे, ते सगळे त्यांनी अमोलच्या शिक्षणासाठी खर्च केले. अखेर अमोल शहरात गेला, मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्याच्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. शहरात मोठं घर, गाडी आणि पैशाची चणचण नव्हती. अमोलच्या यशाबद्दल गावात खूप चर्चा होऊ लागली. पण यात एक गोष्ट बदलली. अमोलचा गावाशी आणि आपल्या आईबाबांशी असलेला संपर्क कमी होऊ लागला. कामाच्या धावपळीत त्याला गावी जाणं शक्यच होत नव्हतं. काळानुसार मंगेशराव आणि त्यांची पत्नी वृद्ध झाले. दोघंही आपल्या मुलाच्या यशाचा अभिमान बाळगत होते, पण त्याच्या आठवणीत रडत असत. कधीकधी ते झाडाखाली बसायचे, जिथं अमोल लहानपणी खेळायचा. त्यांच्या आठवणींनी ते झाड जणू जिवंत होतं. एके दिवशी मंगेशराव आजारी पडले. आईने अमोलला कळवलं, पण कामाच्या धावपळीत तो गावी येऊ शकला नाही. नंतर येतो, असं म्हणत त्याने वेळ पुढे ढकलली. काही महिन्यांनी वडील गेले आणि आई एकटी उरली. अमोलला वडिलांचं निधन झाल्यावर खूप दुःख झालं. तो तातडीने गावी आला. गावात आल्यानंतर त्याने पाहिलं की वडिलांच्या जाण्यामुळे आई खूपच एकटी पडली होती. तिचं मन तोडल्याचं त्याला जाणवलं. वडाच्या झाडाखाली जाऊन बसताना त्याच्या डोळ्यांसमोर लहानपणीचे सारे प्रसंग उभे राहिले. आईने त्याचं काळजीपूर्वक जपलेलं झाड आता सुकलेलं होतं, जसं त्यांचं आयुष्य सुकलं होतं. आईला जवळ घेतल्यावर तिने केवळ एकच वाक्य म्हटलं, अमोल, तुला मोठं होताना पाहणं हेच आमचं स्वप्न होतं. पण तुला हरवून आम्ही मोठे झालो. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याने ठरवलं, आता कितीही काम असलं तरी तो आईच्या सोबतच राहणार, जिच्या मायेच्या सावलीत त्याचं बालपण गेलं होतं. त्यानंतर तो नेहमी गावी आईजवळ येत राहिला. तो वडाचं झाड पुन्हा हिरवंगार झालं, जणू पुन्हा त्यांच्या आयुष्यात आनंद फुलला. आईच्या मायेच्या सावलीत जगण्यासाठीच अमोलला खरं यश मिळालं.